विधानसभेत सुनील तटकरेंकडून सेटलमेंट, गोगावलेंचा आरोप, तर तटकरेंना रायगडमध्ये फिरू देणार नाही. आमदार महेंद्र दळवींचा धमकीवजा इशारा, पालकमंत्रीपदाचा वाद चिघळला. पालकमंत्रीपदावरून तटकरेंना टार्गेट करणाऱ्या 3 इडियट्सला आवरा. राष्ट्रवादी प्रवक्ते सूरज चव्हाणांचं उपमुख्यमंत्री शिंदेंना आवाहन. तटकरे, गोगावले आणि दळवींवर निशाणा. धनंजय मुंडेंविरोधात पुरावे घेऊन अंजली दमानिया 7 वाजता अजित पवारांना भेटणार. 36चा आकडा असूनही अजित पवारांना भेटत असल्याचं दमानियांनी केलं होतं ट्विट. सरपंच देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. मोबाईलमधून डेटा रिकव्हर करण्यात पोलिसांना यश. बीड जिल्ह्यात दहशत माजवणाऱ्या 2 गँगवर मकोका अंतर्गत कारवाई. सनी आठवले, आशिष आठवले सारख्या आरोपींचा समावेश. हॉटस्टारवर चॅम्पियन्स ट्रॉफीचं मराठीतून समालोचन होणार. मनसेच्या दणक्यानंतर हॉटस्टारची ग्वाही. मनसे मूळ रूपात आल्याची ही चर्चा. महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रच लढणार. स्वबळाचा नारा फक्त मुंबईपुरता, संजय राऊतांचे संकेत. सैफ प्रकरणात नाव आल्यावर लग्न मोडलं. संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या कनोजियाची कैफियत. सैफच्या घराबाहेर आंदोलनाचा इशारा. छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर छावा सिनेमातून लेझिम नृत्याचं दृश्य वगळण्यासाठी सहमत. मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भेटीनंतर आक्षेपार्ह भाग वगळण्यावर एकमत. छावा 14 फेब्रुवारीलाच प्रदर्शित करण्यावर ठाम. पुण्याच्या नांदेड गावात मोठ्या प्रमाणात लागण झालेल्या जीबीएस प्रादुर्भाव भागाचा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांकडून आढावा. जीबीएस बाधितांची ही भेट. मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा 3रा दिवस. जरांगे पाटलांच्या रक्तातील साखरेची पातळी खालावली. सोबतच्या 2 आंदोलकांची प्रकृतीही खालावली. अंबड रुग्णालयात उपचार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं प्रयागराजमध्ये कुंभस्नान. साधू संतांची ही उपस्थिती. तर कुंभस्नान करण्याची स्पर्धा सुरू असून यानं देशातील गरिबी हटणार नाही. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा पलटवार. भारताची सलामीवीर स्मृती मानधनाचा आयसीसीकडून सन्मान. स्मृती ठरली आयसीसीची वन डे क्रिकेटर ऑफ द इयर. 2024 मध्ये 13 डावात स्मृतीच्या बॅटमधून 4 शतकं आणि 3 अर्धशतकांसह 747 धावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.